दोन बलाढ्य संघ आमने सामने. कृपया पान टाकू नका कारण 40+ आहे. 40+ यानी की 82 खिलाडी. 40 के बाद 82 होते की नाही, आहे की नाही सांगा. ज्यांचे होते कोलबी ते 40+. कोलबी आया माणसं कोलबीवाले आहेत, बरोबर की नाही. चला निर्णय कळायचा आहे. दिनू कांबळे वन दी टॉस, डिसाइड दीपेश माळी. बघूया अतिशय जबरदस्त एक कडक संघ बघूया. एकीकडे 40+, दुसरीकडे रेग्युलर, असा हा विद्यमान सामना. अटी तटीचा नाट्यमय सामना. शेवटची लढत, शेवटचा कलगी तुरा. दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी रण दोंदबी, रण धुमाली, रण कंदन. एक बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. या स्पर्धेमधील मी धन्यवाद देतो आयोजकांना की आम्हाला इथं तुम्ही इथं लॉन्च केलं या रेल्वे मैदानामध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जास्त धन्यवाद देतो या दोन यांना, राहू आणि केतू. कारण यांची एनओसी नसेल तर तुम्ही इथं डोंबिवलीमध्ये काम नाही करणार. राहू आणि केतू, नितीन कालन आणि बालू पाटील. नाही आपली मजाक, हे आपले एन्जॉयमेंट. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. चला गेम चालू करा प्लीज. याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा येऊया. नितीन कालन एका ठिकाणी मी स्पर्धेला गेलो. साली बक्षीसं बघा, स्टो, कळशी. त्या आईला काय बक्षीस आहे, त्या कन्यादानाचं सामान आहे. आता ग्रामीण भाग फार पूर्वी, वर्षापूर्वी 20 ते 25 वर्ष, तेव्हा यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. बघूया 5000ची स्पर्धा होती. 2 षटकांचा सामना असेल तर मॅच विल बी टॉस लिमिटेड ओनली. शेवटची 2 बलाढ्य संघ, अव्वल दिग्गज मातब्बर बलाढ्य संघामध्ये एक जबरदस्त सामना. घमासान, धुमशान दोन्ही संघ आमने सामने. या स्पर्धेमधील 2 दादा संघ बेस्ट अगेन्स्ट बेस्ट, पण एकीकडे आहे 40+, ज्याने ते फायनलमध्ये पोचला. बघूया दोन्ही भिवंडी. या शेखर दळवी यांनी कालचा दिवस गाजवला. आजचा दिवस गाजवला दिनू कांबळे याने 100 केल्या. आता केलं तर धुतरासाचा रेकॉर्ड तोडील. त्यांनी 101 पोरं जन्माला घातली आणि सगळी वात्रडो. एक चांगला नाही. एक टीम आली होती बघा. एकाचं नाव ठेवलं तर दुर्योधन. नशीब दुसऱ्याचं नाव दुःशासन नव्हतं, नाही तर सगळ्या महिला पळाल्या असते स्टेजवरून. आता कांब्याच्या टीमचं नाव काय, रावण 11. चला षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार. गोलंदाजीच्या भोळ्यावर रॅम्पर उंबाट्यावर तयार. पहिला पाळीव गोलंदाज. अतिशय जबरदस्त वातावरण. क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल. अतिशय जबरदस्त. बघूया निसर्गरम्य ठिकाण आहे. कशाला काश्मीरला मरता, इथं करा हनीमून. ज्याला 50,000 रुपये घालवा. शेखर दळवी ज्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. आणि नॉन स्ट्रायकरला योगेश पाटील असा हा पहिला जोडा, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. आणि पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. बॉलिंग मार्ग तयार. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. आणि हा चेंडू, पहिला चेंडू पुश केला, टॅप केला. चेंडू जायला या ठिकाणी गलीच्या दिशेने. बघूया मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 2 वर. आणि गोलंदाज ओंकार. दरम्यान साई शेलार यांचं आगमन झालं. बघूया अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. मान्सून क्रिकेट कसावं असावं याचं हे ज्वलंत उदाहरण. कारण पैसे द्यायला पाहिजे बघा. आता आले 5,000 दिले, तर साले कसे असतात, बोटा सुटा देणार. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. त्याला काय झट म्हणणार कोण. पैसे फेकायला पाहिजे का नको. चेंडू पुश केला होता. बघूया मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या 3 वर. बिनबाद 3, 3 फॉर नन. 150 धावांची मजल. शेखर दळवी याच्या 150 धावा आणि दिनू कांबळेचे किती 100. म्हणजे बॅटिंगमध्ये अग्रेसर आहे. जर उत्कृष्ट फलंदाज याचं जर नाव घ्यायचं झालं तर शेखर दळवी ऑन टॉप. आणि हा पुन्हा एकदा मोठे फटके मारता येत नाही. बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यस 2 धाव मिळतील. कारण शेवटची मॅच खेळता नाही का, सांगितले हारायचं आहे.
कॅप्टनने काय सांगितलं नाही ना. नाही काय असतं माहीत आहे, शेवटी नंतर कॉम्प्रोमाइज करतात हो. जे लोक आतुरतेने बघतायत गेम दाखवा. टोटल स्कोर इज 6 for none. बिनबाद 6. ओमकार तयार संघाचा पहिलाच गोलंदाज. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथात 2 षटकांचा सामना असेल. द मॅच विल बी 2 overs लिमिटेड ओनली. अतिशय चांगले खेळाडू जर घाटकोपला स्पर्धा नसती ना तर सगळी भूतं इथं नातली असती. सगळे हॉलमार्कचे दागिने इथं आले असते. हो येस, पुन्हा त्या चेंडू निघून गेला बघा. वेगाने चेंडू फेकला होता. या ठिकाणी एक जबरदस्त अचूक मारा, उत्कृष्ट टप्पा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नितीन कालन आणि बालू पाटील यांचं दमदार समालोचन. त्याच्या समवेत आम्ही, अशी ही दीडपेर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग, खोदून काढलाय चेंडू. बघूया चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. संघाचे धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 12 वर 12 for none. अतिशय चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, दमदार सन्मान. वेल बिगन इज हाफ डन. अतिशय चांगली सलामी, बिनबाद 12 अशी यथेच्छ फलंदाजी, मनसोक्त मनमुराद. ओमकार तयार संघाचा पहिला गोलंदाज. फायनलचे बघूया, लाख मोलाची स्पर्धा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारायचा होता पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहिजे असा आला नाही. बघूया तो मिळेल फक्त एक धाव. संघाचा स्कोर झाला या ठिकाणी 13 वर 1-3. बिनबाद 13. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. कारण डोंबिवलीचं क्रिकेट एवढं डेव्हलप झाले 40+. तर आमचं 40+ मृत्यूशय्येवर आहे. काय नाही मजा ना, ट्रॉफी ना फॉफी काय नाही. शेवटी आणतात पाहते बिर्याण्या 25-25 रुपयाच्या. खा आणि तिच्या आईला पोट उदुके होत्या. चला पहिलं षटक संपुष्टात. धावा आले या ठिकाणी 13 धावांनी. नवीन गोलंदाज सुलतान खान ज्याने आज अतिशय, तर सुलतान यांनी 3 चेंडू व्हाईट फेकले तर 1000 रुपये. 20 साली शरद पवारांची चाल आहे. साई शेलार यांचं हे बघूया. जर 3 व्हाईट फेकलेत 1000 रुपये. पण तिथं लाखाला गमाल ना, त्याला काय सत्यानाचा लॉस खायचा आहे. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता या ठिकाणी. एक धाव मिळते बघूया. संघाची धाव संख्या 14 वर 14. 1-4. सुलतान खान ज्यांना दिवसभरात अतिशय चांगला बॉलिंग अटॅक केला आणि जे मिडवे केलं त्यांनी शॉर्ट मिडवा झेल घेतले होते ते देखील अफलातून होते. बघूया बॅटिंग फलंदाजी गोलंदाजांनी अतिशय पॉवरफुल बॉलिंग मार्कवर सुलतान खान. आणि हा यस फक्त वेगावर स्वार बघूया या ठिकाणी. वेग जरी कमी असला पण अचूकता जबरदस्त आहे. या षटकामध्ये स्कोर थोडासा दाबलाय. बघूया संघाची धाव संख्या झाली 15 वर 15. शेळूमाता वल विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम बालाजी एकर्स असा हा विद्यमान सामना. शेवटची भैरवी, शेवटची मांदियाली, शेवटचा कलगीतुरा. 2 बलाढ्य संघ, एकीकडे 40+, दुसरीकडे रेग्युलर. असं हे कॉकटेल, असं हे फॉर्मॅट. बॉलिंग मार्कवर सुलतान खान. आणि हा या चेंडू पुन्हा जबरदस्त चेंडू थोडासा आतमध्ये आला. फ्लाईटला चेंडूला पंचांना म्हटलं या ठिकाणी वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा, समर्थन, अनुमान. अवांतर धावसंख्येत व संघाची धावसंख्या 15 वर 15. पहिल्या षटकात धावाल्या बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मात्र सुलतान खाननं एक जबरदस्त गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटवर. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यामधील, कारण भिवंडी तालुका म्हटलं की क्रिकेटची पंढरी. त्यानंतर डोंबिवली, कल्याण, त्यानंतर रायगड असे एकापेक्षा एक दर्जादार स्पर्धक. बघूया हो वाईटचा इशारा. बघूया पंचांचा निर्णय. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. अपेक्षेपेक्षा जास्त वाईट. नो की वाईट काय रे, काय आहे वाईट? नाही तिकडं नो बॉल म्हणतंय. काय करा साला, बायको इकडं नवरा तिकडे, कसं व्हायचा? कसे साले दिवस जायचे. फ्री हिट. बघूया नो बॉलचा इशारा. सुलतान खान तयार. हो यस, पुन्हा एकदा जबरदस्त चॉप शॉट. बघूया फुलटॉस फुटाचा फायदा उचलला आणि हा बेबंद फटका, बुलंद फटका, जबरदस्त साक्षात्कार का. बघूया आणि फुटवर्क इज एक्सलंट. 6 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडे माते. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. संघाचा टोटल स्कोर
22 बिनबाद 22 अशी दमदार सलामी अफलातून सुरुवात समय सूचक फलंदाजी सुलतान खान याच्यावर केलेलं हे आक्रमण खरं सुलतान खानला मारणं म्हणजे जोक नाही. मिस्टर सुलतान खान रोरीज बॉल बाकी आहेत फक्त निमीन 2 बॉल ना फक्त 2 षटकांची मॅच आहे कारण वेळेअभावी 6 वाजून 25 मिनिटं होत आहेत. त्याच्यानंतर प्राईस डिस्ट्रीब्युशन म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा आणि हा चेंडू पुन्हा हुक करायचा बघूया. चेंडू जाईल या ठिकाणी फाईन लेग आणि लॉंग लेग याच्यामधून मिळेल फक्त एक धाव. टोटल स्कोर झाला आहे 23 24 का 23 थांबा राहील. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आहे परंतु धावा किती मिळतील बघूया. फक्त या ठिकाणी चेंडू गेला आहे म्हणजे गवतामुळं नाही तर फटका चांगला होता बघूया. भुई सपाट फटका होता. एक दाबला 25 झालं ना 25 2 5 म्हणजे पाव शतक. मिस्टर सुलतान खान शेवटचं षटक अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक सुलतान खान यांच्या पठडीमधलं अतिशय विख्यात खेळाडू या ठिकाणी ज्यांचं शॉप आहे सर्व सामान मिळेल. सामान म्हणजे याचं क्रिकेटचा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज जबरदस्त धावला होता फायदा झाला बघूया. आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला बाद रनआउट मिळेल फक्त एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 26 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. आणि या धावा कशाचे सुरू देऊया. शेवटचे प्लॅस्टर म्हणजे शेवटचा हात मारतील नितीन कालन बरं की शेवटचा टचअप. धन्यवाद देतो आयोजकांना तुम्ही आम्हाला इथं लॉन्च केलात. चांगला पाहुणचार केला चांगला आदरातिथ्य केलात कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. निलेश म्हात्रे असतील आपले जितूदादा शेलार असतील आणि आयोजन कमिटी असतील त्यांना धन्यवाद देतोय. आम्ही रजा घेतोय तूर्त थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि पुढचा जो कार्यभाग आहे ते उरकतील. उत्तर पूजा करते म्हणजे मकर साफ करणारे नितीन काळन. बालाजी एकसला चॅम्पियन बनण्यासाठी कराव्या लागतील. आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं घाटावरती महाराष्ट्र केसरी ठरला गजा बैल श्रीकांत जोशी यांचा गजा बैल आपण पाहिलं तर महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र त्या बैलासाठी सुद्धा आपण पाहिलं तर आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट व्यक्तिमत्व प्रल्हाद म्हात्रे साहेबांचं सुद्धा खूप मोठं योगदान असतं. आणि श्रीकांत जोशी नेहमीच सांगतात की हा बैल त्यांचंच आहे आणि कमी वेळात महाराष्ट्र केसरी ठरलं त्यामुळे नक्कीच आम्ही दादांनाही शुभेच्छा देऊ. घाटावरती भरपूर बैल जोडे आपण पाहतो आणि त्यात नवापाड्याच्या बैलांनी बाजी मारली म्हणजे गजा बैल महाराष्ट्र केसरी. त्यानंतर नवापाडा संपूर्ण गाव खुश आणि शुभेच्छाही दिल्या सर्व नवापाडा वासी यांनी श्रीकांत जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला. चला मॅच सुरू करा. सुनील पाटील बघा मॅन फ्रॉम कालेर 27 टार्गेट आहे. फायनल मॅच जिंकण्यासाठी बालाजी एकर्स भिवंडी की शेलू मातावळ. एका बाजूला आपण पाहतोय भानुदास भोईर आणि मंगेश भोईर. दुसऱ्या बाजूला विराज सोरगे यांचा संघ तुम्ही पाहतायत. बालाजी एकर्स भिवंडी म्हणजे दोन्ही पुरस्कर्ते भिवंडीचे आहेत. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा विराज सोरगे येतात नेहमीच त्यांना मी इंडियन जर्सीमध्ये पाहतो. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि एक लकी पुरस्कर्ते म्हणून सुद्धा विराज सोरगेंची ओळख आहे. दयानंद सोरगे साहेबांचे सुपुत्र. नेहमीच इंडियन जर्सीचा मी उल्लेख केला आणि जेपीवरती नेहमीच ते विश्वास दाखवतात. जयेश पाटील हे नाव भरपूर चर्चेत आहे. वंडरबॉय ऑफ भिवंडी. सुरेश पारदीला सुद्धा तुम्ही बघू शकाल. मुकेशला तुम्ही पाहतायत. प्रमोदला तुम्ही बघू शकाल आणि आपल्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल.
विराज चोरगे साहेबांना, ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ बालाजी एकर्स थोडेसे खुश जरूर दिसत आहेत, कारण त्यांना माहिती आता फायनलमध्ये सुद्धा आपल्याच विभागातील संघ फायनलमध्ये शेलू माता वल भिवंडी आणि सातत्याने संघासोबत असतात. ज्या प्रकारे तारीफ सय्यदला तुम्ही पाहता 70-70 सिल्वर स्टारचे पुरस्कार आणि त्याच प्रकारे मी विराज चोरगे यांचा उल्लेख करेल. सातत्याने संघासोबत असतात. हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे, त्यांना माहिती आहे. हारल्यानंतर सुद्धा जास्त टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती नसतं आणि हे असे पुरस्कार ते असणं गरजेचं आहे. प्रत्येक टीम्स जिंकण्यासाठीच येते, कारण की 32 संघ खेळले आणि 32 संघांमधनं बालाजी एकर्स विराज चोरगे साहेबांचा संघ फायनल मॅच घेते. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला 8 ऑगस्ट. आपले सर्वांचे लाडके समाजसेवक बालाजी म्हात्रे साहेबांच्या शुभ श्रेष्ठांचं पूजन केलं. त्यानंतर त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या वतीने करण्यात आला. निलेश म्हात्रे, बाळा बोराडे, कृष्णादा कीर आणि संपूर्ण नवापाडा क्रिकेट संघ 40+ माध्यमातून. आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. राज आलेत गोलंदाजी करणे. कालच्या दिवसात राजने चांगली गोलंदाजी केली होती. बघायचं आज समोर रेग्युलर शहरी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला शेलू माता वल 40+ खेळाडू आहेत. बघायचे चांगलं बॅटल. मागचीच इनिंग कंटिन्यू सुरू केली आहे दिनू कांबळेने. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये षटकाराने सुरुवात केली आहे. टार्गेट 27 आहे. दीपू माई आले सलामीला, मॅन फ्रॉम मानकवली भिवंडी. ज्या प्रकारे बकाशी बाळूपाडीने उल्लेख केला, यशपाल माई हेही नाव भरपूर चर्चेत आहे. विनीत माईला विसरून कसं चालेल. विनीत माई सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. तकदीर माई, नंदन पाटीललाही विसरून चालणार नाहीये. पॉवर प्ले स्पेशलिस्ट. भिवंडीने सुद्धा भरपूर खेळाडू दिलेले आहेत. राजचं स्वागत केलं षटकाराने. दिनू कांबळे भरपूर मोठं नाव आहे. पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी परिचय दिलाय. 100पेक्षा जास्त नाव या स्पर्धेतही त्यांनी कुठलेले आहेत. एक अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावरती आहे. सेमी फायनलची मॅच 2 बॉल 12 रन्स, 2 बॉल 9 रन्सची गरज होती आणि दोन्ही षटकार मारले. मॅन फ्रॉम अंबरनाथ. इथे एक सिंगल मेल. गणेश आले स्वतः कॅप्टन. हा चांगला चेंडू होता. राजचा 7 धावा झाले. 27चं टार्गेट म्हणजे 10 चेंडूमध्ये अजूनही 20 करायचे आहेत. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही. बघायचं दीपू माळी भिवंडीचा जर विचार केला तर सर्वात लांब षटकार मारणं ही खासियत आहे या फलंदाजी. दीपू माळी या स्पर्धेत आपण पाहिलं तर सर्वात लांब षटकार आपण आयुब शेखचा पाहिला. मॅन फ्रॉम कासार वडवली. राज गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. वाईट चेंडू आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेल्या गोलंदाज राजला. आठ धावा झालेत. सुलतान खान जर बॅटिंगला आले आणि षटकार मारला तर 1000 रुपये. साई शेलार यांच्याकडनं. फटका चांगला आहे. मानकोलीचा ब्रँड दाखवणारा दीपू माईच्या बॅटमधनं आलाय उत्तुंग षटकार. षटकाराच्या सायने केले मला सांगते 14 धावा झालेत. चॅम्पियन बनण्यासाठी कर्स भिवंडी विराज चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. भिवंडी म्हटल्यानंतर दयानंद चोरगे हे नाव भरपूर चर्चेत आहे. क्रिकेटवरती दयानंद चोरगे साहेबांचे भरपूर सारं प्रेम आहे. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सुनील पाटील तिथे आहेत. मॅन फ्रॉम कालेर. चांगली फेकी बघा. कारण 2 गाव 1 मध्ये आपण पाहिलं कालेर आणि कशेलीला एकत्र तुम्ही पाहिलं त्यावेळी सुनील पाटील यांनी सुद्धा 4 षटकार मारले होते. 15 झालेत. 12ची अजूनही गरज आहे. राज सुनील कडनं झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. कारण दिनू कांबळेला तुम्ही जीवदान देऊ शकत नाहीये. सुरेश पारधी सुद्धा आले होते. 2 लेजंड्स एकत्र आहेत. सुनील आणि सुरेश. आणि सुरेश सांगण्यात हरकत नाहीये. दिनू कांबळेला जीवदान देणं भरपूर महागात पडू शकतं. 17 धावा झालेत.
7 चेंडू 10 धावांची गरज. शेखर दळवी सांगतात कदाचित हा चेंडू डॉट आला तर 7-10 इक्वेशन थोडीशी मजा येईल मॅचमध्ये. कदाचित झेल झाला असता तर अजून मजा आली. 2 धावाही मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानात आला असता. दिनू कांबळे सेट बॅट्समन आहे. मॅन फ्रॉम अंबरनाथ. हे नाव चर्चेत त्यांनी आणलं पूर्ण. आपण पाहिलं तर 10 PLची स्पर्धा असेल अशा मोठमोठ्या होमर 11 मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागते. प्रतीक 11 डिंगडॉंग या संघामध्ये सुद्धा दिनू कांबळे खेळलेले आहेत. विनर स्पोर्ट नाला सोपारा रिची जितून सुद्धा ते खेळतात. मोठमोठ्या संघामध्ये त्यांची वर्णी लागते. 7 चेंडू आणि 10 धाबांची गरज. भरपूर क्रिकेट खेळलेत आणि खास करून फिटनेस चांगला आहे. आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फिटनेस चांगला असणं गरजेचं. सातत्याने ते वर्कआउट करतात. फुलटॉस दिनू कांबळेला जीवदान दिलं. मी मगाशीच उल्लेख केला तो महागात पडेल. शेलू माता वल 40+ या संघाला. आता फक्त 6 चेंडू मध्ये किरण आम्हाला सांगतायत 4 धावांची गरज. चला सुरू करा. एका बाजूला 40+ तालुका हाफ आणि दुसऱ्या बाजूला रेग्युलर ऑल इंडिया ओपन अशी फायनल मॅच. प्रमोद एक लेजंड क्रिकेट आहेत रांजणीचे. 6 चेंडू 4 धावांची गरज. चॅम्पियनशिपच्या दिशेने वाटचाल करत असताना स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्तीबुवा मात्रे चषक दुसरं पर्व 32 संघ या स्पर्धेत खेळले. आणि बघा 32 संघांना कोणता संघ चॅम्पियन ठरेल. कदाचित वाघबिल नवगर संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आणि 3ऱ्या क्रमांकावरती मीरा रोड भादवड असू शकतं. जर फायनल मॅच बालाजी एकच ते जिंकली तर. मीरा रोड कासर वडवली आणि मॅच झाली का बघायचे. मुन्ना पठाण सरांचा इशारा काय येतोय. षटकार आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ येतो विराज चोरगे यांनी पुरस्कृत केलेला बालाजी एकर्स भिवंडी. जयेश पाटील अँड कंपनी. अभिनंदन जयेश. नेहमीचा जयेश चॅम्पस्पोर्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपमध्ये सातत्याने तेही शुभेच्छा देत असतात. आपल्या सर्व ग्रामीण खेळाडूंना मार्गदर्शन देत असतात.